गेले 10-15 वर्ष मी काम करतेच आहे आणि आमदार म्हणून पण इथनं काम केलेलं आहे। बीजेपीचं सरकार केंद्रात असताना सुद्धा आमच्यासाठी इथे काहीही सोय झालेली नाहीये। जे सेंट्रल स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये कमीत कमीत उत्तर कन्नडा जिल्ह्यातल्या खानापूर कित्तूर धरून 50% तरी युवकांना आणि महिलांना जॉब्स मिळाले पाहिजे। माझी जमीन माझं पाणी बीचेस एवढे सुंदर आहेत, बाजूला गोवाचं एवढं टुरिझम होतंय आणि बाजूला केरळ आहे, मध्ये उत्तर कन्नडा जिल्हा आहे। पूर्ण इंटरनॅशनल लेवलला दाखवलं तर त्याच्यातनं पण टुरिझम डेव्हलप होईल, टुरिझम मधनं पण उद्योग निर्मिती करता येणार आहे। 16 लाख जनतेचा आशीर्वाद मिळवून त्यांनी संसद म्हणून प्रेमाने वरती पाठवलं तर मी त्यांना एकच वचन देते, सगळ्यांनी निश्चितच ठरवलंय की यावेळेस काँग्रेसचं सरकार, काँग्रेसचा आमदार नाही पण खासदार आम्ही निश्चितच उत्तर कन्नडामधनं पाठवणार म्हणून। लोकसभा निवडणूक 2024 रणधुमाळी लोकसभेची। जनतेचा कौल कुणाला, कुणाचं पारडं किती जड। पाहत राहा तरुण भारत डिजिटल मीडियावर। उत्तर कन्नडा लोकसभा मतदारसंघ म्हणजेच जुना कॅनडा लोकसभा मतदारसंघ आणि या कॅनडा लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसने पहिल्यांदाच मराठा चेहरा दिलाय आणि ते म्हणजे खानापूरच्या माजी आमदार अंजलीताई निंबाळकर सध्या आमच्या सोबत आहेत। ताई, तरुण भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। थेट पहिला हाच प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही त्या लोकसभा मतदारसंघात नवख्या आहेत पण मतदारांच्या अपेक्षा तुमच्याकडून जास्त आहेत, काय सांगा? नवख्या असं काही नाही, कारण खानापूर क्षेत्र गेले 10-15 वर्ष मी काम करतेच आहे आणि आमदार म्हणून पण इथनं काम केलेलं आहे। त्याच्यामुळे उत्तर कन्नडा जिल्ह्यामध्ये म्हणजे क्षेत्रामध्ये खानापूर आणि कित्तूर हे दोन बऱ्याच दिवसांपासून उत्तर कन्नडा क्षेत्रामध्ये येतात। त्यामुळे आठी क्षेत्रांच्या लोकांचा आशीर्वाद लागणार आहे। आठी क्षेत्रातली लोक बहुसंख्येने स्वतःहून पुढे येऊन प्रतिसाद द्यायला लागले। त्यांचं तोंडात एकच, प्रत्येकाच्या गेले महिना-दीड महिन्यापासून मी फिरती आहे तर हे एकच येतं की गेले 30-35 वर्ष बीजेपीच्या संसदरांनी काहीसुद्धा आमच्यासाठी केलेलं नाही आहे आणि गेले 10 वर्ष बीजेपीचं सरकार केंद्रात असताना सुद्धा आमच्यासाठी इथे काहीही सोय झालेली नाही आहे। उलट आणि अन्यायच झालेले आहेत। जे काही त्यांचे तिथले आपले उत्तर कन्नडामध्ये कारवारमध्ये जे पोर्ट्स आहेत त्यांचं प्रायव्हेटायझेशन त्यांनी केलेलं आहे। तिथे सीबर्ड नावाचं स्कीम आणलेली आहे, त्याच्यात तिथल्या युवकांना रोजगार दिलेला नाही आहे। अशा बऱ्याच गोष्टीतनं मुख्य म्हणजे तिथे राहणारे जे फॉरेस्टमध्ये राहणारी जी माणसं आहेत त्यांचा अतिक्रमणचा जो विषय आहे, जवळजवळ 1.25 लाख ॲप्लिकेशन पेंडिंग असताना सुद्धा केंद्र सरकारने त्याची दखल घेतलेली नाही आहे आणि आज ती सगळी नाराजी मी त्यांच्यासमोर ऐकायला जाते तर त्यांच्या तोंडातनं बाहेर पडायला लागली आहे। आणि हे सगळे ज्वलंत विषय आहेत। आमदार असताना पण खानापूरची मी इथल्या ज्या समस्या आहेत ते विधानसभेमध्ये मांडल्या होत्या आणि आता पण त्यांच्या आशीर्वादाने जर संसद म्हणून त्यांनी पाठवलं तर संसदेमध्ये पण हेच मुद्दे घेऊन त्यांच्या कष्टासाठी एक उत्तर काढण्याचा प्रयत्न निश्चितच मी करणार आहे। कारवार लोकसभा मतदारसंघाचं क्षेत्रफळ खूप मोठं आहे, प्रचाराचं नियोजन कसं करताय? नियोजन असं काही स्ट्रॅटेजी अजून सगळी सांगत बसली तर मग ते सगळं उघडल्यासारखं होईल पुस्तक आमचं, पण निश्चितच माझा 3रा राऊंड चाललेला आहे आता आणि प्रत्येक गावागावात पण जाऊन भेटणं चाललेलं आहे। कारवार जिल्ह्यामध्ये असू दे किंवा कित्तूर खानापूरमध्ये असू दे, झेडपी वाईजपर्यंत आमच्या प्रत्येक झेडपीला गाठी भेटी झालेल्या आहेत। त्याच्या व्यतिरिक्त खानापूरमध्ये तर ग्रामपंचायतीपर्यंत पण गावांमध्ये भेटीगाठी झालेल्या आहेत। आजच सकाळी आता निट्टूर, इदलहोंड आणि हलकर्णी 3 ग्रामपंचायतीच्या लोकांना भेटून येऊन नमस्कार करून आलेली आहे। मतदारसंघामध्ये औद्योगिक वसाहतकडे कसं काय नियोजन आहे तुमचं, पुढचं वाटचाल कशी आहे? औद्योगिक तेच सांगते ना, जे सेंट्रल स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये कमीत कमीत उत्तर कन्नडा जिल्ह्यातल्या खानापूर कित्तूर धरून 50% तरी युवकांना आणि महिलांना जॉब्स मिळाले पाहिजेत, त्याच्यातनं निर्मिती होणार। त्याच्या व्यतिरिक्त माझं
लँड जे आहे ही माझी जमीन आहे. ह्या फॉरेस्ट ड्वेलर्सला अतिक्रमणवाल्यांचं जे ह्यांनी हे बाजार केलेला आहे त्यांच्याकडनं पैसे पण भरून घेतलेले आहेत म्हणे. जवळजवळ 90 कोटी रुपये पैसे भरून घेऊन सुद्धा त्यांच्या नावावर जमिनी नाही झालेल्या आहेत. आणि हे असं सगळं करत असताना माझी जमीन, माझं पाणी, बीचेस एवढे सुंदर आहेत, बाजूला गोवाचं एवढं टुरिझम होत आहे आणि बाजूला केरळ आहे, मध्ये उत्तर कन्नडा जिल्हा आहे, एवढा जंगल भाग आहे आणि प्लस संस्कृती आमची जी आहे, उळवीसारखं क्षेत्र आहे, गोकर्ण आहे, मुरुडेश्वर आहे, इडीगुंजीचं गणेशा आहे, ह्या सगळ्या क्षेत्रांचं सुद्धा नुसतं नॅशनल उत्तर कन्नडामध्ये न दाखवता पूर्ण इंटरनॅशनल लेवलला दाखवलं तर त्याच्यातनं पण टुरिझम डेव्हलप होईल, टुरिझममधनं पण उद्योग निर्मिती करता येणार आहे. अशा योजना घेऊन सरकार समोर जाणारच आहे निश्चित. त्याला जोडून अजून एक प्रश्न विचारतो. गेले 30 वर्ष त्या मतदारसंघाचा विकास थांबलाय, त्या अनुषंगाने तुमचं पाऊल कसं असणार आहे आणि काय ध्येय असतं? हेच सांगते आहे, त्या सगळ्या जनतेचा जवळजवळ 16 लाख जनतेचा आशीर्वाद मिळवून ह्यांनी संसद म्हणून प्रेमाने वरती पाठवलं तर मी त्यांना एकच वचन देते आहे, तुमच्या चॅनल मुखांतर पण देते आहे, जे ज्वलंत प्रश्न ते इथे आहेत, फॉरेस्ट ड्वेलर्सचे असू दे, नॅशनल हायवेचा असू दे किंवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा असू दे, आमदार म्हणून मी स्वतः गायनॅकोलॉजिस्ट असताना मी एक 15 कोटीचं खानापूरमध्ये हॉस्पिटल फक्त महिलांसाठी बांधून दाखवलेलं आहे. त्यामुळे डॉक्टर या जबाबदारीने पण, आमदार या जबाबदारीने पण आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने खासदार या जबाबदारीने पण पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारकडनं जे काही स्कीम्स येतील त्याच्यावर पहिला अधिकार उत्तर कन्नडाच्या जनतेचा राहील, क्षेत्राचा राहील, हे मी निश्चितच बघणार आहे. या अगोदर कारवार लोकसभा मतदारसंघामध्येच उमेदवारी दिली होती, पण पहिल्यांदाच खानापूरमधून तुम्हाला ही उमेदवारी दिली, याकडे कशा पद्धतीने बघताय? नाही, याकडे सर्वात मोठा उत्साह खानापूर आणि कित्तूर भागातल्या जनतेचा आहे. त्यांना असं त्यांच्या लोकांचं म्हणणं आहे आमच्या सगळ्या इथल्या की पहिल्यांदा उत्तर कन्नडाच्या जिल्हा म्हणजे 6 क्षेत्रातल्या लोकांनी आमच्यावर उपकार केले आहेत की त्यांच्या जिल्ह्यातलं एक उमेदवारी सोडून आमच्यावर उपकार दिले आहेत. ह्या उपकाराचं ऋण जे आहे ते आम्ही परतफेड करणार. खानापूरमधनं तर लाखाच्या वर मतदान करणारच करणार, कित्तूरमधनं पण जवळजवळ 1.25 लाखाच्या वर मतदान करून आम्ही काँग्रेस पक्षाचा झेंडा यावेळेस केंद्रामध्ये संसदेमध्ये लावणार. हा उत्साह प्रत्येक समाजाच्या माणसाकडनं यायला लागलाय. मराठा समाजच नाही, मराठी भाषिकच नाही, तर सगळे SC ST मुस्लिम जे कोणी मागासवर्गीय OBC पण आहेत, OBC तर सोडा, जे पुढचे फॉरवर्ड जातीचे पण माणसे त्यांच्या तोंडातनं पण यायला लागले की आम्ही डोळे झाकून इतके वर्ष BJPला मतदान दिलं तरी BJPने कुठल्याही समाजासाठी काहीही काम केलेलं नाहीये. आता एक डॉक्टर स्त्री जर अशी उच्च शिक्षित आम्हाला उमेदवार म्हणून मिळते तर आम्ही पक्ष सोडून आम्ही माणसाकडे बघून यावेळेस मतदान करून घेऊन कामं करून घेणार आहे त्यांच्याकडनं, म्हणून अशी एक आशा जनतेमधनं निर्मिती होती आहे. माजी केंद्रीय मंत्री मार्गरेट अल्वा यांच्या विजयाची पुनरावृत्ती तुम्ही करणार का? निश्चितच, कारण एक स्त्री जेव्हा युद्धाला उतरते तेव्हा त्या स्त्रियत्वाला जरी कितीही कष्ट जरी असले तरी तिच्या पाठीशी ती जनता प्रेमाने आणि हक्काने उभी राहते. ह्याला इतिहास आमच्या कित्तूर राणी चेन्नम्माचा पण आहे, आई जिजाऊंचा आहे, झाशीच्या राणीचा आहे, अशा अनेक मलवडी मल्लम्माचा आहे. ह्या सगळ्या आया आणि जेव्हा रणात उतरल्या तेव्हा बहुसंख्येने त्यांना प्रतिसाद मिळाला आहे आणि प्रेम मिळालेलं आहे जनतेचं. तुम्ही स्वतः डॉक्टरात, तुम्ही फिरत असताना प्रत्येक मतदारसंघात सांगताय, पण त्या मतदारसंघात आरोग्याचा प्रश्न खूप ऐरणीवर आहे आणि तुम्ही सातत्यानं सांगत आला की माझं पहिलं काम ते असेल. तुम्ही तुमचं म्हणणं काय सांगा? माझं पहिलं काम मी तेच सांगते, मी खानापूरमध्ये ते करून दाखवलेलं आहे, म्हणून त्या विश्वासाच्या जोरावरती उत्तर कन्नड क्षेत्रामध्ये पण ते पहिलं काम राहील म्हणून त्याच्या विश्वासावर सांगतेय मी. काल आम्ही फिरत असताना तुमचा अर्ज भरला, इतकी गरमी होती, इतका कार्यकर्त्यांचा उत्साह, तुमचा उत्साह पाहून काय सांगाल? कशा पद्धतीने हे तुम्ही हे सगळी रणनीती आखताय इतकी गरमी असताना सुद्धा? तेच मला खरं सांगू, मी तर सगळ्यांना सांगितलं होतं बहुसंख्येने या म्हणून आशीर्वाद द्या,
मला वाटलं होतं एक 2-3 हजारपर्यंत लोक येतील म्हणून, पण काल लक्षांतर लोक जिकडे पाहिल तिकडे कारवारमध्ये सगळेजण येऊन आम्ही तुमच्या पाठीशी आहे म्हणून जे एक धाडस माझ्यामध्ये भरायचा प्रयत्न चालला होता सगळ्या मतदारांमध्ये. एवढी गरमी होती म्हणजे अक्षरशः कायली कायली होत होती लोकांची, तरी सुद्धा तशा उन्हात त्या बरोबर घाबरू नका आम्ही आहोत तुमच्या बरोबर म्हणून सांगायला बहुसंख्येने लोक उपस्थित राहिले होते. ओके ताई, निवडून आल्यानंतर पहिलं तुमचं काय काम असेल? सांगितलं मी तुम्हाला, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आणि दुसरं म्हणजे अतिक्रमण ज्या जागा झालेल्या आहेत त्यांना अतिक्रमणचं त्यांचं हक्कपत्र मिळवून द्यायला ते पहिलं आणि दुसरं ते काम राहील माझं. ताई, 5 गॅरंटी योजनेचा तुम्हाला फायदा होणार? निश्चितच काँग्रेस सरकारने जे आश्वासन 2023च्या इलेक्शनला दिलं होतं की आम्ही अशा 5 गॅरंटी सर्वांना देणार म्हणून, त्याची पहिल्या कॅबिनेटला सरकार स्थापन झाल्या त्यांनी पूर्तता केलेली आहे. आणि नुसतं पूर्तता नाही तर गेले 6 महिने प्रत्येक महिलेला 2,000 रुपये मिळत आहेत. आज महिला सुरक्षित बसनी प्रवास करत आहेत. आज युवा निधीमध्ये अनएम्प्लॉयमेंट उद्योग ज्या मुलांना नाही आहे त्यांना डिग्री होल्डर्सला 3,000 आणि डिप्लोमा होल्डर्सला 1,500 रुपये मिळते. खानापूर सारख्या क्षेत्रामध्ये जवळजवळ 97% लोक झिरो लाईट बिल भरतायत. झिरो लाईट बिल 70,000 महिलांना 2,000 रुपये मिळत आहेत. जवळजवळ 1.5 कोटीच्या वर 1.5 कोटीपर्यंत रुपये फक्त खानापूरमध्ये येत आहे. 14 कोटी रुपये फक्त खानापूर तालुक्यामध्ये महिलांना मिळत आहेत. हे काँग्रेस सरकार देत आहे. आणि आम्ही हे म्हणत नाही की आम्ही आमच्या खिशातनं देतोय म्हणून. तुमचाच जो तुम्ही टॅक्स भरताय पैसा, तो पैसा कुठल्या पद्धतीने परत गरिबांपर्यंत पोचवायचं काम सरकार करत आहे. सरकारचं माध्यम म्हणून उपयोग करून आम्ही गरिबांचाच पैसा गरिबांपर्यंत व्यवस्थितरित्या द्यायचा प्रयत्न करतोय. म्हणून अदानी अंबानींना श्रीमंत करण्यापेक्षा गरिबांना श्रीमंत करायचं काम आज काँग्रेस सरकार करतंय. मुख्य म्हणजे अन्न भाग्य 10 किलो तांदूळ देतो म्हणून सांगितल्यावर 5 किलो दिले. 5 किलोसाठी BJP केंद्र सरकारने राजकारण केलं. गोडाऊन भरलेले आहेत तांदळाने. दिल्लीत असू दे, आंध्र प्रदेशमध्ये असू दे, पंजाबमध्ये असू दे, हरियाणामध्ये असू दे, सगळीकडे असू दे, ह्यांनी तांदूळ देणार नाही म्हणून सांगितलं. आणि म्हणून तांदूळ जर देत नसेल तर आम्ही त्या तांदळाचे 170 रुपये पण एक्स्ट्रा तुमच्या अकाउंटला घालतो म्हणून शब्द देणारा, शब्दाला जागणारा काँग्रेस पक्ष आहे आणि काँग्रेसचे नेते पण आहे. आज तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. शेवटचा प्रश्न, महिलांचा प्रतिसाद कसा आहे? भरपूर, खूप बहुसंख्याने महिला येत आहेत. त्यांच्या तोंडातनं एकच वाक्य येतं आहे, आजपर्यंत BJP सरकारने BJPने आमच्यासाठी काहीही केलेलं नाही आहे. काँग्रेस सरकारने आज मला गॅस जो 1,000 रुपयाचा दिलेला, आज माझ्या पोराबाळांना अन्न शिजवून खाऊ घालताय तर मी काँग्रेस सरकारमुळे घालते. आज अन्न माझ्या घरात शिजतंय तर काँग्रेस सरकारमुळे शिजते. त्यामुळे महिलांना त्याची जागृती आहे. भावांना मी विनंती करते, तुमच्या पाकिटातले पैसे पण त्याच्यामुळे वाचलेले आहेत. घरात बसून जर 4,500 5,000 रुपये मिळतात, तुम्ही 200 रुपये बायकोनी मागितलं तर तुम्ही तोंड रुसके करता. पण आज सरकार 2,000 रुपये काही न मागता बायकांच्या अकाउंटला घालते. त्यामुळे तुमच्या भावांचे पण केवढा मोठा मान सन्मान करते हे पण तुम्ही विसरू नका. कितीच्या लीडने येणार? लीड अजून आम्ही काही ठरवलेलं नाही आहे, पण सगळ्यांनी निश्चितच ठरवलं आहे की यावेळेस काँग्रेसचं सरकार, काँग्रेसच्या आमदार नाही पण खासदार आम्ही निश्चितच उत्तर कन्नडामधनं पाठवणार म्हणून. काल आम्ही बघितलं त्या मतदारसंघात तुम्ही फिरत होतात. तुमच्यासोबत ज्येष्ठ काँग्रेसचे मोठमोठे नेते आहेत, त्यांचा पाठिंबा कसा आहे, कार्यकर्त्यांचा पाठिंबा कसा आहे? काल अरविंद देशपांडे सरांशी आपण बोलताना त्यांनी सांगितलं की आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत. त्याबद्दल काय सांगा? काल तिथले उस्तुवारी मंत्री जे आहेत मंकाळू वैद्य, ते आरवी देशपांडे साहेब, सगळे आमदार, त्यांचे पण डोळे असे फिरल्यासारखे झाले होते की 3-4 वेळेस नॉमिनेशन आम्ही भरलेले बघितलेले आहेत, पण एवढा जनसमुदाय नॉमिनेशनसाठी आम्ही कधी बघितला नाही. म्हणून त्यांची पण जी ऊर्जा होती, म्हणजे एवढे वरिष्ठ नेते आहेत ते आरवी देशपांडे साहेब, त्यांची ऊर्जा आधीच गाठायची म्हणजे आम्हालाच आश्चर्य वाटतं. या वयात सुद्धा ते रोजचे 4-5 सभे घ्यायला लागलेत. आणि आता कालचं हे उत्साह बघून लोकातला
त्यांची डबल झालेली आहे. आता त्यांनी डबल केली म्हणजे 10 सभे ते घेणार, म्हणजे आम्ही किती सभा घ्यायच्या दिवसाला तरुण असताना, मला असा प्रश्न पडलेला आहे. अतिशय उत्साह सर्व लीडर्समध्ये आहेत. इकडनं पालकमंत्री आपले जे बेळगाव जिल्ह्याचे आहेत सतीश जारकीहोळी, त्यांनी पण तिथे येऊन फिरून कारवारमध्ये असू दे किंवा आपलं कित्तूरमध्ये असू दे, खानापूरमध्ये असू दे, त्यांनी पण प्रचार चालू केलेला आहे आणि त्यांचाही प्रतिसाद खूप अतिशय सुंदरपणे मिळतोय. धन्यवाद ताई, तुमच्या ह्या प्रचार दौऱ्यामधून आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. तर ह्या होत्या अंजली निंबाळकर. तुझाच इथेच थांबतोय. कॅमेरा पर्सन अंकुश कामतसह विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज, खानापूर.